फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब. मग कुठे गेला? डॅन टॅडॅन. ए फडणवीस कुठे गेला? कुठे गेला आता? टन्ना हाणला, चिन्ना हाणला, कुठे गेला आता? आता बोल की, दाखव बोलून. आता वेगळी गोधडी यावेळेस लाल गोधडी नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. यावेळेस वेगळा गोधडीचा कलर आहे आणि त्याला वेगळेच किस्से आहेत. आणि त्या किस्स्यामधनं अगदीच कुठं कुठं काजू बदाम ठेवलेले असतील. मागच्या वेळेस एक व्हिडिओ बघितलेला आहे ना तुम्ही, असे काजू बदामचं पार्सल दिलं होतं. आता चालू आहे फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब असं चालू आहे. आता फडणवीस साहेबांच्या नावाचा जप चालू आहे, नाम जप चालू आहे. मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब कुठे गेलंय? ए फडणवीस, माही जात संपवतो का तू? माही जात संपवायला चालला का तू? थांब तू, आलोच मी त्या बंगल्यावर. तिकडं येऊन मला मारायचं का? तुला मारायचं का? मला मारून टाक. अरे काय कठीण आहे, लय कठीण. अरे लय नाटक्या माणूस. आणि 15 दिवस काही खाल्लेलं नव्हतं. याला 10 माणसांना हा आवरत नव्हता. 15 दिवसापासून काहीच खाल्लं नाही. 10 माणसांना आवरत नव्हता. काय सांगायचं, इतकं खतरनाक चालू होतं त्याचं. आता जसं मला आता त्याच्यावर बोलायला कंटाळायला लागला, तसं समाजाला म्हणे ना, त्याचं ऐकायला पण कंटाळायला लागला. समाज म्हणतो ताई तो दिसला तरी आम्ही असं स्क्रोल करतो. आता अजिबात त्याचं काहीच पाहिजे नाही. आणि मीडियाने तर आपला काढता पाय घेतलेला आहे. बघितला असेल तुम्ही लोकांनी, मीडियाने काढता पाय घेतलेला आहे. कधीच धसबाबा दिला सोडून मीडियाने बरोबर काढता पाय घेतला. आणि मीडियाने धसबाबाला मोठा केला. धसबाबाला लईच मोठा केला मीडियाने. की जरा नंगे, उद्यापासनं अख्खा नंगे होणार असं तू म्हणतोय. आता उद्या बसेपर्यंत तर मला अजून गॅरंटी नाहीये. कदाचित त्याच्या पंडालमध्ये त्याला अपेक्षित लोक आलीत तर तो नक्कीच उपोषणाला बसेल. आणि त्याला अपेक्षित लोक जर जमा झाली नाही तर तो म्हणेल की मग संतोष भाऊंच्या मुलीने, सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा त्यांनी पूर्णपणे वापर करून घेतलाय त्याच्या राजकारणासाठी. फार वाईट वाटलं सकाळी. ती लोक बघितली आहे, त्याच्याजवळ बसलेली होती. नीच माणूस आहे हा. त्याच्या राजकारणासाठी हा फार खालच्या थराला गेलाय म्हणायला हरकत नाही. परत हा म्हणतोय की एका ठिकाणी बसूनच वाल्मिक कराडने सर्व काही करायला लावलंय. तो कुठंच जात नाही, परंतु एका जागी बसूनच त्यानं सगळं काही केलेलं आहे. तर असं त्याने वेगवेगळे आरोप त्यांच्यावर लावलेले आहेत. म्हणजे जर SIT आणि CIDला काही सापडत नाही तर असे आरोप लावतो. त्याच्यानंतर म्हणतो काय गरज त्याला VIP ट्रीटमेंट द्यायची, काय गरज त्याला AC मध्ये ठेवायचं. आता याच्या पुढं आम्ही पण असेच करू. आमच्या पोरांवर जर गुन्हे दाखल झाले ना तर त्यांना असंच नाही का आम्ही ट्रीटमेंट द्यायला सांगू त्याला. आमच्या पोरांना पण आम्ही पाठवतो ना प्रायव्हेट डॉक्टर, कोणचं याच्या पोटात दुखतं तर बघायला. आणि काय गरज आहे त्याला AC ठेवायची तिथं. असं त्याचं काय 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 सकाळी चालू होतं. असं म्हणणं आहे की आता याच्यानंतर जर आमच्या मुलांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे हा पण टोळ्या पाळणार आहे नाही का. हा जर त्या वाल्मिक कराडला म्हणतो टोळी गँगचा लीडर, तर मग याचा अर्थ तुझ्याकडे पण टोळ्या आहेत ना. तो म्हणतो आता आम्ही पण असंच करणार याच्यानंतर. धसच्या कुणीतरी कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याने एका तरुणीला बऱ्याच वर्षापासून लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध तिच्यासोबत ठेवलेले आहे आणि तिला फसवलेलं आहे. त्याच्यावर तिने 376 आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, परंतु त्याला तिथल्या सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. परंतु तो हायकोर्टात गेला. हायकोर्टात गेल्यानंतर तरुणीचं म्हणणं आहे की पोलिसांनी माझ्याकडनं काही साईन घेतल्यात काही पेपरवर आणि म्हटले हेअरिंग आहे तुझं, आणि मला घरी पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर माझ्यावर अन्याय झाला असं तिचं म्हणणं आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ज्ञान सांगे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, अशी धसची गत झालेली आहे. तर धसबाबा
आता त्या पोरीला न्याय द्या, पोट दुखतं वगैरे म्हणून, असं तुझं म्हणणं आहे. बरं, याचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रायव्हेट डॉक्टर पाठवतो आणि करू द्या चेकअप. तुझ्या वेळेस पण प्रायव्हेट डॉक्टर पाठवायला, म्हणजे तुझ्या वेळेस जसा तुझा प्रायव्हेट डॉक्टर होता ना तसे का? सरकारी डॉक्टर ज्या वेळेला याला सांगत होते की तुला म्हणजे साखर वाढली रक्तातली, तर हा किती चिडला होता त्या सरकारी डॉक्टरांवर. बापरे, आणि फडणवीसची सुपारी घेऊन आलात का, आणि काय गोष्ट करता, इथं माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, कसं काय शुगर वाढली म्हणता. बापरे 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 बापरे, किती ओरडत होता त्या सरकारी अधिकाऱ्याला, किती ओरडत होता बाबा. बाई ग, काय सांगायचं. आणि वाल्मिक कराडला म्हणतो प्रायव्हेट डॉक्टर, म्हणजे हा डॉक्टर, हा प्रायव्हेट डॉक्टर पाठवणार कोणचा माहिती का? याच्यावाला, याचा जो डॉक्टर आहे ना गॅलेक्सीवाला, तो गॅलेक्सीवाला डॉक्टर पाठवणार हा त्याचा, तिथं त्यांची तपासणी करायला. आणि मग याचा गॅलेक्सीवाला डॉक्टर सांगणार काय आहे ते. असं एकंदरीत आहे. तर विचित्र बघा. रॉयल राज काय म्हणतायत, ताई मी आर्मीमध्ये आहे आणि गावाकडे आले की सगळा जातीयवाद दिसतो. होता का पहिला जातीयवाद? अजिबात नाही. मी सांगितलं ना, रविवार पेठमध्ये साड्या घ्यायला गेलो आणि मराठा मुलाचं दुकान होतं तिथं. अक्षरशः तो मुलगा म्हटला, ताई मी पोलीस पाटील आहे गावचा आणि त्याचबरोबर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करतोय, परंतु गावातमध्ये जाण्याची इच्छा नाही. आता गंगापूरचा होता तो मुलगा, त्या गंगाखेड तिकडच आहे ना, गंगाखेडचा. तो म्हटला इच्छाच होत नाही गावात जायची, इतका जातीय द्वेष निर्माण झालेला आहे. बाबा, आमचा विदर्भ त्यातनं वाचलेला आहे. आमच्या विदर्भामध्ये असं काहीच नाही बरं का, अजिबात नाही. आमच्या लोकांनी त्याला थाराच दिला नाही. जरानंगेला आमच्या लोकांनी अजिबात थारा दिला नाही, त्याला यूज दिला नाही आमच्याकडं. आमचे लोक फार हुशार विदर्भातले. अगदी बरोबर भाले दादा, अगदी बरोबर भूषण भाले. ती कधीच गेलेली आहे, उपोषणाची हवा कधीच निघून गेलेली आहे. हे लक्षात ठेवा. कुठल्याच गोष्टीवर समाज भाळणार नाही आता याच्या. आणि किती नाटकं करू द्या, समाज हिंदू म्हणून एकत्र आलेला आहे आणि हिंदू म्हणून समाज एकत्र राहणार आहे, लक्षात ठेवा. आता आम्हाला फोडण्याची हिंमत कोणामध्येच नाही, शक्यच नाही. आम्हाला कोणीच तोडू शकत नाही, कोणीच फोडू शकत नाही. जे वज्रमुठ केली ना हिंदूंनी आता, त्याची ताकद याला कळेल आता काय ती. आणि मी वारंवार सांगत असते, माझ्या व्हिडिओवर फार लक्ष असते त्याचं. मी त्या दिवशी बोलले की याचे सगळे सोयरे नाही आलेत संतोषबाई यांच्या एका सुद्धा मोर्चामध्ये, निषेध मोर्चामध्ये. याने लगेच दुसऱ्या दिवशी लगेच जलीलला बोलून घेतला. जलील लगेच स्टेजवर दिसला. इतका भयंकर विचित्र माणूस आहे ना हा, डेंजर. नक्कीच नक्कीच. चौथा केला त्याने, चौथा मराठा समाजाचा, एवढं लक्षात ठेवा. त्याच्या मर्जीप्रमाणे तो मराठा समाजाला नाही का पिळत गेलाय, पिटाळत गेलाय आणि वाटोळं केलंय. इतकं वाटोळं केलं याने समाजाचं ना की ते कित्येक वर्ष लागतील आता भरून निघायला. चला, मस्त खा, स्वस्त रहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमची संगीता दैवानखेडे. गुड नाईट, शिवरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र. चला, रजा घेते आणि उद्यापासून आपलं चालूच आहे. आम्हाला पण विषय पाहिजेत ना बोलायला, आणि हा विषय देतो आम्हाला बोलायला.